आपल्या संघटनेचे काही पदाधिकारी, काही निमंत्रित, काही शुभेच्छुक यांना आपण निमंत्रण दिलेले आहे, तिथे उपस्थित आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या ज्या प्रथम नागरिक होत्या आणि त्यांना सर्वात मोठा मान म्हणजे प्रथम नागरिक म्हणून पुरुषांना मानले जातं, परंतु महिला म्हणून प्रथम नागरिक ज्या होत्या त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या महापौर आलेल्या आहेत. संगीताताई अमृतकरताई, त्याचबरोबर आता तुम्हाला मार्गदर्शन करून गेलेले जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे शालिग्रामजी माहुरकर, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा कॉम्रेड प्रीती मेश्राम, त्याचबरोबर तुमचे जिल्हा संघटक अरुण भेलके, जिल्हा सचिव साई बावणे, जिल्हा कोषाध्यक्ष सुरभा पाटील आणि आधी आपल्याला वेळ झालेली आहे त्यामुळे अधिक लोकांचे नाव घेत नाही. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे अंगणवाडी संघटनेच्या जी अंगणवाडी संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मजबूत आहे अशा संघटनेच्या अध्यक्षा विमलताई गावंडे, शेतमजूर युनियनचे कौडूजी ढोके, वामन सीडीपीएल युनियनचे कॉम्रेड वामन मेश्राम, कोलमाईन मजदूर युनियनचे कॉम्रेड कैलास रोडे, जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड राजेश पिंजरकर, सिटूचे महासचिव शारदा लिंगुरे, जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा संध्या दुधे आणि इतर समस्त आपल्या आशाताई आणि गटप्रवर्तकताई आज इथे उपस्थित आहेत आणि काही कारणास्तव जे उपस्थित नाहीये त्यांना पण या आजच्या तिसऱ्या चंद्रपूर जिल्हा अधिवेशनाच्या मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आशा म्हणजे कोण? 3 वर्षातून एकदा आपण अधिवेशन घेतो. सुरुवात करूया आशा म्हणजे कोण. ज्या जुन्या आशा आहेत त्यांना माहित होते. आपण आशा वर्कर म्हणतो. तुम्ही आशा वर्कर आहात का? आहात का? नाही आहे. मी सुद्धा आशा वर्कर म्हणतो पण तुम्ही आशा वर्कर नाही आहात. तुम्ही आशा स्वयंसेविका आहात. 2005 साली आरोग्य सेवा बळकट करण्याकरता कुपोषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होतं. बालमृत्यू आणि महिला मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. बालमृत्यू, महिला मृत्यू प्रमाण वाढण्याच्या मागची जी कारणं जी शासनाच्या लक्षात आली, ग्रामीण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या ज्या महिला त्यांचं अपुरं शिक्षण, अपुरं मार्गदर्शन, त्यामुळे माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होतं. त्याकरता जास्त शिक्षणाची गरज नव्हती. म्हणून 7वा वर्ग म्हणजे लिहिता वाचता तरी यायला हवं अशा महिलांना स्वयंसेविका म्हणून 150 रुपये महिन्याच्या हिशेबाने गाव पातळीवर गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्याकरता त्यांची नेमणूक करण्यात आली होती. कालांतराने मग 500 रुपये मानण्यात झालं. काळ निघून गेला. काही संघटना होत्या, काही निर्माण झालेल्या संघटना होत्या. त्या संघटना फक्त मेंबरशिप घेण्यापुरत्या मर्यादित होत्या. परंतु जे मोठी चळवळ जी व्हायला हवी, कारण की कामाचा व्याप वाढला होता, कुपोषण कमी झालं, माता मृत्यू, बालमृत्यू कमी झाले आणि हे आशा वर्कर यांच्या प्रयत्नामुळे ते झालेले आहे. त्यानंतर मोठ्या लढ्याची सुरुवात झाली. CITU
आज आपण ज्या CITUच्या आपण लाल झेंडा म्हणतो, ज्यावर विडा आणि हतोडा आहे, लाल झेंड्याचा अर्थ हा आहे कामगारांना आपल्या श्रमाचं जे मोल योग्य प्रमाणामध्ये मिळावं, 8 तास कामाचे, 8 तास करमणुकीचे, 8 तास आरामाचे, असे आपले झाले 24 तास. आधीची जी परिस्थिती होती 16-16, 18-18 तास काम करावं लागत होतं. मुलांना कळत नव्हतं आमचे वडील कोण. एखाद्या रात्री अचानक झोप उघडली आणि एखादी मोठ्या दाढीवाला, पिकलेला दाढीवाला एखादी मनुष्य दिसला तर दुसऱ्या दिवशी आईला विचारायचे, आई हा दाढीवाला कोण? अरे हे तुझे पप्पा. म्हणजे जेव्हा मुलं झोपी जात होते तेव्हा ते घरी यायचे आणि मुलांना झोपून उठण्याच्या आधी ते कामावर निघून जायचे. ती परिस्थिती. शिकागो शहरामध्ये, मी सर्व इतिहास तुम्हाला सांगत आहे पण एक थोडक्यात माहिती देतो मी तुम्हाला. शिकागो शहरामध्ये मोठा लढा झाला. 8 तास कामाचे, 8 तास आरामाचे, 8 तास करमणुकीचे. आणि त्यावेळी ती जी क्रांती झाली त्याला क्रांती आपण म्हणू, रक्तरंजित क्रांती झाली. कित्येक नेत्यांना फासावर लटकवण्यात आलं, गोळीबार झाला, त्यांचे कपडे रक्ताने माखले आणि माखलेले कपडे प्राण जाता जाता त्यांनी हातात धरले. त्यांच्या रक्ताने माखलेला तो झेंडा म्हणजे लाल झेंडा. कामगारांची निशाणी ही हातोडा असतो, माहिती ना तुम्हाला. तुम्ही अशा वर्ग म्हणून हातोडा तर घेत नाही आधी, पण कामगाराची निशाणी हातोडा आहे. जे जगामध्ये पीडित आहेत, दुसऱ्या जगामध्ये जे पीडित आहेत, ते संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा करतात, उत्पन्न करतात. तो शेतकरी हा पीडित आहे. म्हणून शेतकऱ्यांची निशाणी विडा आहे. म्हणून ही जी लाल झेंड्यावर म्हणजे लाल कापडावर शेतकरी आणि कामगारांची निशाणी विडा आणि हतोडा आहे, त्याचा आम्ही जय जयकार करतो. म्हणून तुमचे आशा व गटप्रवर्तक संघटनेचे नाव आहे, त्याच्यानंतर कंसामध्ये लाल बावटा दिलेला आहे. म्हणजे कामगार आणि शेतकऱ्यांची एकजुटता जे लाल झेंड्यामध्ये म्हणजे लाल बावट्यामध्ये ही तुम्हाला दिसत आहे. आणि त्यामधून कामगार क्षेत्रामध्ये काम करण्याच्या तुम्ही आशा वर्कर आणि गटप्रवर्तक. परंतु महत्वाचा विषय आहे की हे जे विडा हतोडा आणि ज्या लाल कापडावर म्हणजे लाल बावट्यावर असलेल्याला घेऊन 5 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर 5 लाखाचे मोठा मोर्चा निघाला. यामध्ये शेतकरी पण होते, कामगार पण होते, विविध क्षेत्राचे कामगार होते, शेतमजूर पण होते. आणि 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या, विधानसभेच्या. आणि नरेंद्र मोदींना दुसऱ्या निवडणुकीला समोर जायचं होतं. नरेंद्र मोदीला दुसऱ्या निवडणुकीला समोर जायचं होतं. आणि त्यांनी जे नारा दिला होता निवडणुकीच्या आधी, काँग्रेसच्या राजवटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, स्विस बँकेमध्ये मोठी संपत्ती आणि गोळा केलेली आहे, तुम्ही मला प्रधानमंत्री बनवा, ती संपत्ती घेऊन येईल, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये मी देणार. मला मिळाले, तुम्हाला मिळाले का? नाही. ठीक आहे. त्याचबरोबर दरवर्षी मी 2 कोटी लोकांना रोजगार देणार. माझ्या संबंधित सर्वांना मिळाले, तुमच्या संबंधित लोकांना मिळाले का? नाही मिळाले. म्हणजे त्यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आणि खोटारडेपणाचा कळस गाठल्यामुळे जे ते वारंवार जे काही आश्वासन, विविध आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे 2019 ची निवडणूक त्यांच्याकरता कठीण होती. आणि लाल झेंडे घेऊन 5 लाख कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर दिल्लीच्या जंतर मंतरवर जेव्हा फुटले तर त्याची खुर्ची हलायला लागली. आणि त्यामुळे मन की बात मध्ये टवाळकेबाजी करणारा हा नरेंद्र मोदी, ज्याला प्रधानमंत्री म्हणण्याची पण लाज वाटते,
त्याला इच्छा तो नाहीये, हे सर्वांनाच माहिती. मॅडम तुम्ही कुठल्या पक्षाच्या संबंधित मला माहिती नाही, पण सत्य परिस्थिती आम्ही मांडतो. मी खुल्या मंचावर त्या नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री म्हणण्याची सुद्धा लाज वाटतं, कारण का तो त्या खुर्चीला शोभत नाही, जो या देशाची धर्मनिरपेक्षता अबाधित राखण्यामध्ये, देशातील कामगारांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना त्यांच्या श्रमाचं मोल देण्यामध्ये जो अपयशी ठरलेला आहे त्याला त्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. त्यानंतर तो सर्वांना माहिती आहे, काल एक मोठ्या झाला मुंबईमध्ये, कशा करता झाला, ईव्हीएम घोटाळा, बॅलेट पेपर घोटाळा मोठ्या प्रमाणात होत आहे, अशा म्हणूनच ते सत्तेवर बसलेले आहे. आणि म्हणून त्याची खुर्ची हलायला लागली. जो मन की बात मध्ये काही बोलत नव्हता, तुमच्याविषयी काही बोलत नव्हता, 11 सप्टेंबर 2018 मध्ये मन की बात मध्ये बोलून त्यांनी 1000 रुपये अंगणवाडी सेविका आणि 1000 रुपये आशा स्वयंसेविका यांना जीवनातली पहिली वाढ मिळाली. कोणाच्या कर्तृत्वामुळे? CITUच्या लाल झेंडा घेऊन 5 लाख शेतकरी कर्मचारी ज्या जंतर मंतरवर आंदोलन केलं त्यांच्या कर्तृत्वामुळे. आणि आमचे काही हुशार महाराष्ट्रातले म्हणा, देशातले म्हणा, ज्यांचं काही योगदान नाही, त्यानंतर त्यांनी तालुका स्तरावर आंदोलन केलं आणि ते आशांना सांगायला लागले, बघा आपण आपल्या तालुक्यावर, आपल्या जिल्ह्यात आंदोलन केलं म्हणून 1000 रुपयाची तुम्हाला वाढ मिळाली. असा जे खोटारडेपणा सुद्धा तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यात झालेला आहे, आमच्या मित्र संघटनांच्या लोकांकडून असं झालेलं आहे, ते तुम्हाला माहित असेल. असो, परंतु जे लढाईची जी सुरुवात झालेली आहे, संघर्षाची, आशयांच्या संघर्षाची सुरुवात झालेली आहे, ती 4 सप्टेंबर 2018 पासून झालेली आहे. पहिली वाढ 11 सप्टेंबर 2018 मध्ये मिळाल्यानंतर महागाई दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि महागाई ज्या गतीने वाढत आहे त्या गतीने तुमचं मानधन वाढावं त्याकरता महाराष्ट्रामध्ये 3 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2019 मध्ये बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली. माहितीये, तो 15 दिवसाचा संप चालला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी होते. त्याच्या आधी महाराष्ट्राचे वित्तमंत्री तुमचे चंद्रपूरचे लाडके नंबर 1 चे खोटारडे कोण? सुधीरभाऊ मुनगंटीवार. त्यांच्या मंडळातल्या 6व्या मजल्यावर त्या दालनामध्ये मी सुद्धा 2दा बैठकीमध्ये होतो. मी सुद्धा बैठकीमध्ये होतो. 11 सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली, तेव्हा 10 सप्टेंबरला मी सुद्धा त्यांच्या दालनामध्ये होतो, मुंबईला होतो. त्यावेळी ते वित्तमंत्री होते. 15 दिवसाचा तो 3 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरचा जो संप आशाच्या महाराष्ट्रामध्ये झाला, जो पहिला संप होता, त्यावेळेस आम्ही आशाला सांगितलं, तुम्हाला जर काही मिळवून घ्यायचं असेल तर अंगणवाडी सेविका मदतनीस करून तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. अंगणवाडी सेविका मदतनीस करून शिकवून घ्यावं लागेल. त्यांनी लागोपाठ आंदोलन, लागोपाठ जे संप केले, सर्व अंगणवाड्या बंद ठेवून केले, तसं तुम्हाला करून दाखवावं लागेल. नाही आम्हाला विश्वास नव्हता, पण आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आशाताईने, गटप्रवर्तकांनी ते करून दाखवलं. मजबुरीवर फडणवीसला, म्हणजे फडणवीस सरकारला, आशा वर्कर यांना 2000, गट प्रवर्तक यांना 3000 मानधन वाढीची घोषणा करावी लागली. परंतु GR काढताना त्यामध्ये त्यांनी बदमाशी केली. तसा स्वभाव आहे त्याच्या. बाबू कधीचे तुम्हाला माहिती आहे, किती सज्जन मुख्यमंत्री आहे. आता परवा नागपूरच्या आंदोलनामध्ये काय झालं शेतकऱ्यांचे तुम्हाला माहित असेल.
कसा फुटाटेपणाचा कडल गाठला, सरळ 6 महिने वाढवून दिले त्यांनी. 6 महिन्यात काय होते काही नाही माहिती. असो, थोड्या दिवसात निवडणुका लागणार होत्या. नरेंद्र मोदी साहेब 9 सप्टेंबरला येणार होते. GR यांनी काढला नाही. संविधान चौकात नागपूरचे आंदोलन होतं. त्यावेळी महाराष्ट्र आशा गटबंधन फेडरेशन CIQचे राज्य महासचिव सलीम पटेल होते. सलीम पटेल मला म्हणाले, साठे बोले मुख्यमंत्री नागपुर का फडणवीस और मेट्रो का उद्घाटन करने के लिए नरेंद्र मोदी आ रहा है और इसके बीच में संविधान चौक में ही आपका आंदोलन चल रहा है और ये काम आप ही कर सकते हैं. मी सरळ घोषणा केली 7 तारखेला मी सरळ घोषणा केली 7 तारखेला मेट्रोच्या उद्घाटना करता नरेंद्र मोदी येणार. 6 तारखेच्या रात्रीपर्यंत आशा गटबंधन करता मानधनवाढ घोषित करावी, नाहीतर नागपूरच्या जो संविधान चौक जो आहे त्या चौकामध्ये पूर्ण आशाताई आणि गटबंधन कसूच्या मार्गमध्ये सभा होती. आम्ही रस्ता रोखून देऊ, ज्यांच्यामध्ये ताकद पोलीस विभागात ताकद असेल त्यांनी रोखून दाखवावं. आणि बिचाऱ्यांच्या नसीब बलवंत आणि खूप मुसळधार पाऊस आला आणि नावाच्या नागपूरमध्ये, म्हणून त्यांना म्हणावं लागलं नागपूरमध्ये मुसळधार पाऊस आला 7 तारखेला येऊ शकतो म्हणून प्रधानमंत्री नाही येऊ शकत. तो सत्य परिस्थिती ही होती की आशा आणि गटप्रवर्तकाच्या आंदोलनाला, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या मनाची चीड होती सरकारप्रती, त्याला घाबरून नरेंद्र मोदी नागपूरमध्ये न्यायला ही सत्य परिस्थिती होती. काही वर्तमानपत्रांनी या बातम्या सुद्धा छापल्या होत्या. ही सत्य परिस्थिती होती. परंतु देवेंद्र फडणवीसनी कोणती घोषणा केली नाही. 9 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या विदर्भातील 5,000 आशा वर्कर घेराव करतील ही घोषणा केली. आणि 8 तारखेला फडणवीस यांनी मंत्र्यालयात बोलावलं. तो मंगळवारचा दिवस होता. मंत्रिमंडळाची बैठक होती आणि सलीम पटेलला सरळ बोलला देवेंद्र फडणवीस, आधी म्हणे साठेला सांगा यार म्हणे मी काय बिघडवलं म्हणे, मी तर करायला तयार होतो. सलीम पटेलला म्हटलं साठेने तुमचं काय बिघडवलं, तुम्ही आशा गटबंधनाच्या मागण्या मान्य करून घ्या, ते आंदोलन मागे घेतील. त्यांनी हो म्हटलं. म्हणून आम्ही तुमच्या चंद्रपूरच्या पण आशाताईंना बोलावलं होतं. नागपूरमध्ये 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या घेराव करायचा होता, ते रद्द केलं. पण निवडणुका लागल्या, आंदोलन मागे घ्यावं लागलं आणि सरकार बदलली. नागपूरला पहिलं अधिवेशन झालं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे साहेब म्हणाले बजेट अधिवेशनामध्ये मांडणी करतो. परंतु कोरोना आला. कोरोना आल्यामुळे सर्व राहिलं आणि ज्या काही घटनाक्रम घडला ते सांगत त्यांना सर्वात मोठी जिम्मेदारी आमच्या आशाताईवर आली. कोरोनामध्ये कोरोनाला हद्दपार करण्याकरता सर्वात मोठं संकट आमच्या आशाताईवर गटबंधनावर आलं आणि त्या संकटातून या देशातील लाखो करोडो नागरिकांना स्वतःच्या जीवाची बाजी लावून, आपल्या मुलाबाळांच्या जीवाची बाजी लावून, आपल्या परिवाराच्या लोकांची बाजी लावून संकटातून या देशाला बाहेर काढलं. परंतु या देशाचा जो प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी, त्याला लाज वाटली नाही. आम्ही 500 रुपये रोज द्या म्हटलं, मानधन वाढ द्या म्हटलं, तर त्यांनी फुटी कवडी फेकून द्या. आमच्या कितीतरी आशा नाही, कितीतरी गटबंधन नाही ज्या कोरोनामध्ये आपल्या प्राणास मुगल्या. परंतु त्यांची रिपोर्ट काय दिली, कोरोना मधून भरती केलं आणि रिपोर्ट दिली टीबी होती, तिला कॅन्सर होता, तिला हार्ट अटॅक आला. त्यामुळे आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही. अशी बदमाशी यांनी केली. आजपर्यंत 18 सप्टेंबर 2018 रोजी जी 1,000ची वाढ मिळाली, कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढल्यानंतर त्यानंतर कामाचा व्याप तुमच्यावर वाढला, पण केंद्रापासून काही मिळालं नाही. आता फक्त घोषणा झाली की जून महिन्यापासून आम्ही 1500 देतो, म्हणजे 1500ची भीक देतो. अरे या भिकेची गरज तुम्हाला आहे नारायणांनो, भिकेची खूप गरज तुम्हाला आहे. तुम्ही आशा वर्करला काय 1500 देता,
म्हणजे आशांची जी सुपरवायझर आहे जिला गट प्रवर्तक म्हणून संबोधण्यात येतं तिच्याबद्दल काय? अगर आशाला अगर तुम्ही 1500 देत असाल तर गट प्रवर्तकाला तिच्यापेक्षा जास्त कारण तिची जी सुपरवायझर आहे तिला 2000 रुपये मिळाले पाहिजे कमीत कमी. आधी तुम्ही कमी देता. घोषणा केली जी आज आतापर्यंत आलेला नाही. वाढ झाली म्हणून तुमच्यामध्ये चर्चा आहे. जी आर निघालेला नाही आहे, निधी पाठवण्यात आलेला नाही आहे, गट प्रवर्तकांबद्दल विचार करण्यात आलेला नाही आहे. परंतु जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होती संकटामध्ये सरकार तो सापडली, संकटामध्ये तुम्ही पण सापडल्या, परंतु आम्ही त्या संकटामध्ये बी संघर्ष करत राहिलो. संपूर्ण भारतामध्ये एकच जागी आंदोलन झाले. जे फक्त नागपूरमध्ये आंदोलन झाले 5-5 फुटाच्या अंतर जेवून हातात प्लेकार्ड घेऊन त्या कालावधीमध्ये माझ्यावर स्वतःवर 23 केसेस लावल्या आणि पूर्ण देशभर आंदोलन झाले. नागपूर झालं का कोरोनामध्ये सुद्धा नागपूर आंदोलन झाले. त्याचा दुष्परिणाम आमच्या शरीरावर झाला, आमच्या लक्ष्यावर त्याचा परिणाम झाला, तरी आम्ही घाबरत नाही. परंतु त्यावेळी मी शपथ घेतली होती कोरोना संपल्यानंतर आशाताईंना 10,000 पार करून दाखवेल. आज आशाताई कुठपर्यंत गेलेल्या आहेत? 15च्या जवळपास गेलेल्या आहेत. समाधानकारक नाहीये, समाधानकारक नाहीये. परंतु उद्धव ठाकरे सरकार होती ती पण आर्थिक संकटाने संघर्ष करत होती. त्रास देणारे फडणवीस आणि त्याचे जे चेले चपाटे होते तुमच्या सुधीर मुनगंटीवार सारखे त्रास देत होते. त्यानंतर सुद्धा 2000 रुपये आशाला आणि 3000 रुपये गट प्रवर्तकांना दिले. हे महत्वाचे आहे. परत 2021 मध्ये परत संघर्षाला सुरुवात केली. परत धड संपाची धमकी दिली, चर्चा झाली. आमची मुंबईमध्ये चर्चा झाली. संप नका करू म्हणाले. आम्ही करतो म्हटलं आधी करा, माघार घेऊ. 2021 मध्ये परत आशाताईंना 1500 आणि गट प्रवर्तक ताईंना 1700. पण त्या 1500 मध्ये आणि त्या 1700 मध्ये 500 रुपये कोरोनाचे असे पकडून तुमची मानधन वाढले. 2023 मध्ये आशांच्या अंगणवाडीच्या संप झाला. अंगणवाडीला 1500ची वाढ मिळाली. आम्ही म्हटलं अंगणवाडीला वाढ मिळाली तर आशाला पण 1500ची वाढ मिळाली पाहिजे. परत आरोग्य मंत्र्या साकडे घातले, आंदोलनाची धमकी दिली. परत आशाला 1500ची वाढ मिळाली. आणि त्यानंतरचा जो संप जो आहे ऑनलाईन कामाची सक्ती त्यांनी सुरू केली होती. 7वा वर्ग शिकलेली आशा जिने कधी मोबाईल ऐकलं नव्हतं आणि लग्नानंतर मुलं बाळ झाल्यानंतर कोणतं ती शिक्षण घेऊ शकणार होती अशांना मोबाईलची जिम्मेदारी दिलेली आहे. आम्ही वारंवार म्हणतो ऑनलाईन कामाची सक्ती न करता तुम्ही डाटा ऑपरेटरची नेमणूक करा. ऑनलाईन काम करण्याकरता आशाची नेमणूक ज्या गोष्टीकरता झालेली आहे ते काम करण्याकरता तिला मोकळं सोडा. आणि 45 आणि 46 श्रम आयोगाच्या शिफारसी जे 2016 मध्ये लागू झाल्या होत्या त्यामध्ये तुमच्या सरकारने ठरवलं होतं की किमान वेतन 18,000 रुपये मिळालं पाहिजे. आशाची सुपरवायझर गटप्रवर्तक तिला 21,000 रुपये मिळालं पाहिजे. त्याची अंमलबजावणी केली नाही आणि 2023च्या महागाईच्या नुसार आशा वर्कर यांना 26,000 आणि गट प्रवर्तक यांना 31,000 रुपये किमान वेतन दिलं पाहिजे. पण तिथपर्यंत या पोहोचले. सतत संघर्ष केला. ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा. आणि तानाजी सावंत यांना काय सुचलं? आशा वर्गाला 7,000 रुपये आणि गट प्रवर्तकाला 6,200ची वाढ केली. आम्ही म्हटलं गट प्रवर्तक ही आशाची सुपरवायझर आहे, तिला तिच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे, तिला कमीत कमी 10,000 मिळालं पाहिजे. पण तो आमचे अजितदादा पवार, आमचे एकनाथरावजी शिंदे, आमचे देवेंद्रजी फडणवीस, तानाजी सावंत तुटून पडले आणि असं वाटलं का तिघे फिरून त्याच्या गळ्यात असतील अशासारखी प्रकार. मी वारंवार मंत्रालयामध्ये होतो, आरोग्य भवन होतो, मला माहिती आहे. आणि तानाजी सावंत मला स्वतःला बोलून दाखवलं, अरे का होत आहे म्हणे तुम्ही वारंवार तुम्ही पत्र देता, किती पत्र मी जमा करू? त्यांच्या बंगल्यावर चर्चा झाली होती, किती पत्र नका देऊ म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहेत म्हणे.
तुम्ही म्हणे त्यांच्या घरासमोर उपोषण करा म्हणे, त्या तिघांच्या घरासमोर उपोषण करा म्हणे. म्हणून आपला जो संप जो चालला 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत जो संप चालला, त्यामध्ये जे आश्वासन दिलं 9 नोव्हेंबरला त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे 28 डिसेंबरला नोटीस दिलं, 11 जानेवारी पर्यंत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करा, नाहीतर 12 जानेवारी 2024 पासून परत आम्ही संपावर जाऊ. अंमलबजावणी केली नाही, संपावर गेलं, लक्ष दिलं नाही. परंतु त्यावेळेचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्यावेळेचे लाडकीच मुख्यमंत्री म्हणावं लागेल आम्हाला, तर त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानासमोर गेलो. 35 ते 40 हजार आशा वर्करांनी गटपदक जमल्या, परंतु ते काही समोर आले नाही. आमचे सीआयटीयूचे राज्याध्यक्ष आणि जे सीआयटीयूचे केंद्रीय कमिटीचे उपाध्यक्ष आहेत ते डॉक्टर डी.एल. कराड, ते त्या सुद्धा बैठकीत होते. त्यांनाही 4 तास वाट पाहावं लागली. 4 तासांना बैठक झाली. मी करतो तुमच्या लोकांना हटवा. ते म्हणाले तुम्हीच समोर या, तुम्ही घोषणा करा. असं त्यांनी केलं नाही. शेवट पोलीसवाल्यांनी जिथे आशा गटपदक होत्या तिथला पाणी बंद, आजूबाजूचे दुकान बंद, इलेक्ट्रिक लाईन बंद केली. ना पोलीसवाले वारंवार विनंती करत होते की इथं बसून काही नाही, तुम्ही आझाद मैदानात जा. आणि आझाद मैदानाच्या इतिहासातलं आजपर्यंतचं सर्वात मोठं आंदोलन आणि ते महिलांचं आंदोलन आणि ते आशा वर्करांनी गटपदकाचे आंदोलन जे 11 फेब्रुवारी पासून 1 मार्च 2024 पर्यंत चाललं. परंतु 3 मार्च पासून पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम होता. 0 ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ द्यायचं होतं. आमच्यामध्ये माणुसकी होती. म्हणून आम्ही आंदोलन थांबवलं. या फडणवीस सरकारमध्ये माणुसकी नव्हती. बालकं मरतील तरी चालतील, पण आम्ही यांना वाट देणार नाही अशी भूमिका त्यांनी ठेवली. त्यांच्यामध्ये माणुसकी होती, नव्हती. आमच्यामध्ये माणुसकी होती. म्हणून आम्ही आमचे हक्क बाजूला ठेवून संपादन माघार घेतली आणि पोलिओ लसीकरण केलं. त्यानंतर मग काही दिवसांनी 12 मार्च रोजी त्यांनी आशा वर्कर यांना 5,000 आणि गटपदकांना किती 1,000ची मानधन वाढ. का 1,000ची केली? आता आशा आणि गटपदक करा ढुसून आपल्यामध्ये आणि प्रसन्न. काही गटपदक त्यांच्या आहारी गेल्या, चुकीने भडकवण्याचा प्रयत्न केला आणि आजही महाराष्ट्रातील गटपदक ज्या अस्थिर आहेत, ज्यांनी खोटे नाटे आश्वासन दिले, त्यांच्या पाठीशी काही गेलेले आहे, ज्या आमच्या सोबत आहेत, ज्यांना संघर्ष काय असतो ते कळतं, ज्यांना संघटना काय असतो ते कळतं, आपल्या हिताचं कोण काम करतं ते त्यांना कळतं. म्हणून ते आमच्या म्हणून त्यांचं अभिनंदन केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सीआयटीयूची एक अशी संघटना आहे, आजपर्यंतचे जे आंदोलनाचा जो इतिहास आहे त्या आंदोलनाच्या इतिहासामध्ये संघर्ष हा सीआयटीयूने केलेला आहे. आणि या सर्व संपामध्ये आमच्या ज्या काही मित्र संघटना आहे, ज्या कृती समितीमध्ये असल्यानंतर आपल्या घरी बसून राहते. एखाद दिवस झलक दाखवून द्यायची, बाकी दिवस घरी बसून जायचे, मानधन वाढली, ढोल-ताशे वाजवायचे, फटाके उडवायचे, गुलाल उडवायचे, चौकामध्ये नाचायचे काम केले. आम्ही ते काम केले नाही. आम्ही नाचू. इथे बसलेल्या माझ्या सर्व बहिणी आहेत. कोणी भाऊ आपल्या बहिणीला तर चौकामध्ये उभं करून नाचवणार का? त्याच्यापेक्षा निर्लज्ज तो भाऊ नाही. त्यांनी चौकामध्ये उभं ठेवून त्या आशा ताईनं गटपदक ताईंना ढोल ताशे लावून गुलाल उडवून नाचायला लावलं. आम्ही नाचवणार नाही. आम्ही जल्लोष करू, नाचवणार नाही. पण केव्हा जल्लोष करू? ज्या वेळेस आमच्या आशा ताई आणि गटपदक ताईंना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार नाही, त्यांना किमान वेतन मिळणार नाही, रिटायरमेंटनंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी मिळणार नाही, त्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही गुलाल उधळणार नाही. तेव्हापर्यंत आम्ही गुलाल उधळणार नाही. पण गुलाल उधळू, रस्त्यावर नाचणार नाही. आणि किमान वेतन देणाऱ्यांचे आम्ही अभिनंदन जरूर करणार. आमची लढाई जी आहे
ते किमान वेतनाची लढाई आहे, आमची लढाई आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जाची लढाई आहे आणि तो संघर्ष आम्ही सीआयटीचा झेंडा हातात घेऊन लढणार 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 आणि यामध्ये आम्हाला सफलता मिळणार 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 एवढं बोलून आधीच आपला कार्यक्रम सुरू झाला होता. बोलायचं तर भरपूर आहे, आणखीन एक तास बोलू शकतो. प्रकृती माझी फार खराब होती, तोंडातून आवाज निघत नव्हता. प्रीती मॅडमने मला सांगितलं जास्त बोलू नका. म्हटलं नाही, मी माझ्या चंद्रपूरच्या अशा ताईकडे चाललो, त्यापर्यंत थोडं मी साफ करून घेतो औषधीने. साफ केलं, मला बरं वाटलं जे काही बोललो आणि ज्याचं तुम्ही अनुसरण करणार आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आशा व गटपुतके संघटना मेंबरशिप वाढवून आणखी बळकट कराल, मोठ्या प्रमाणामध्ये बळकट कराल आणि किमान वेतनाच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जाच्या लढायला तुम्ही आपल्या खांद्यावर हा सीआयटीचा झेंडा घेऊन पुढे जाल. एवढं बोलून मी आपलं संभाषण संपवतो.